मार्च ते मे 2026 या काळामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 334 कोटी 98 लाखांची मदत मंजूर। कोकणातील आंबा काजू नुकसानीसाठी 209 कोटी 10 लाखांचा निधी। मदत पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय। मंत्री मकरंद जाधव पाटील यांची माहिती। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील रेडे गावामध्ये मुसळधार पाऊस। पहिल्याच पावसामध्ये ओढ्याला पूल पाण्याखाली। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। बेळगावच्या कित्तूर गावातील उर्दू शाळेमध्ये पावसाचं पाणी शिरलं। विद्यार्थ्यांवर वर्गातील पाणी काढण्याची वेळ। पालकांकडून नाराजी व्यक्त। काही महिन्यांपूर्वी केलेली उपाययोजना कुचकामी ठरल्याचा पालकांचा आरोप। शिक्षण अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाईची मागणी। मालेगावमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत। जमीन पावसाअभावी कडक झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार मशागत करण्याची वेळ। मुंबईच्या वडाळ्यातील शांतीनगरमध्ये विजेचा धक्का लागून 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू। लोखंडी जिना चढत असताना लागला विजेचा धक्का। उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू। घटनेमध्ये चिमुकलीची आई देखील जखमी। आषाढीमध्ये पालखी मार्गाच्या सेवा सुविधांच्या निर्णयासाठी जिल्हा परिषदेची पंढरपुरात विशेष सभा। सोलापूर जिल्हा परिषदेकडून 61 कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी। पालखी मार्गावर दारूबंदी करण्याचा ठराव। म्हाडा पुणे मंडळाच्या ताथवडे टप्पा 2 मधील 792 सदनिकांसाठी संगणकीय सोडत पार। 1422 अर्ज प्राप्त। शिवाजीराव आढळराव पाटलांच्या हस्ते सोडत। स्वतंत्र भारताच्या इतिहासातून संविधान हत्येच्या भयंकर आठवणी कधीही पुसल्या जाणार नाहीत। आणीबाणीच्या 51व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा काँग्रेसवर हल्ला। शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशनच्या शिवसेना जनतेच्या दारी अभियानाला वर्सोवा अंधेरी पश्चिममध्ये उदंड प्रतिसाद। आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड, पॅन, आधारसह अनेक शासकीय दाखले एकाच छताखाली मोफत उपलब्ध। नाशिकमधील TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण। संशयित आरोपी निदा खानसह तौसिफ अत्तार आणि दानिश शेख यांच्या जामीन अर्जावर 30 जूनला सुनावणी। हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये कॅन्सरग्रस्त तरुणावर पोलीस ठाण्यामध्ये लैंगिक अत्याचार, मारहाण देखील केल्याचा आरोप। लाडवा पोलीस ठाण्यातील अमानुष प्रकार, 3 पोलीस निलंबित। SIT मार्फत चौकशी सुरू। मुंबई सायबर गुन्हे शाखेची सर्वात मोठी कारवाई। बनावट APK फाईलद्वारे फसवणूक करणारी 6 जणांची टोळी जेरबंद। भारतातील 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये टोळीचा सहभाग। 43 कोटी 25 लाखांची फसवणूक उघड। भंडारा शहरातील नेहर रोडवर नियमबाह्य बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकांवर नगरपालिकेची तोडक कारवाई। 33 kV विद्युत वाहिनीखाली उभ्या राहणाऱ्या इमारतीमुळे भविष्यात दुर्घटनेची शक्यता। नोटीस बजावून पालिकेनं निर्माणाधीन इमारती पाडल्या। उत्तराखंडच्या रामनगरमध्ये भर रस्त्यामध्ये वाघाचं दर्शन। दुचाकीस्वारांमध्ये भीती। घटनेचा व्हिडिओ समोर।